Hello everyone. Today we are going to learn the world around us part 2 standard 3 according to the new syllabus. This is table of contents. In this content have 13 lesson. Today we start for learning with first lesson our family. Lesson number 1 our family. In this family we have to learn about our relatives, mother side relatives and father side relatives. There was a lot of excitement and activity at Meena's house. Her elder brother Abhi's wedding was in 2 days. The whole family was full of enthusiasm. Enthusiasm means excitement. Meena was very happy as a sister-in-law was going to join the family. The whole family includes Meena's uncle, auntie, and cousin brother, her maternal uncle, auntie, and cousin sister, her maternal auntie and cousin brother, paternal auntie, and her daughter, and gathered for the wedding. तर आता इथे बघा मॅटर्नल अंकल मीन्स मदर साईड रिलेटिव्स मीन्स मामा. मॅटर्नल अंकल मीन्स मामा. आंटी मॅटर्नल आंटी मीन्स मामी अँड कझन सिस्टर. अँड पॅटर्नल मीन्स फादर साईड रिलेटिव्स. आपल्या वडिलांकडचे जे रिलेटिव्ज असतात त्याला पॅटर्नल असे म्हणतात. पॅटर्नल आंटी मीन्स आत्या मीन्स आपल्या वडिलांची बहीण. अँड हर डॉटर हॅड गॅदर्ड फॉर द वेडिंग. हर मीनाज मॅटर्नल अंकल अँड आंटी हॅड ब्रॉट देअर 4-year-old grandson to with them. Everyone enjoyed playing with the little boy and took the care of him. मीन्स मीनाचे मामा आणि मामी अभिच्या लग्नाला येताना त्यांच्या 4 वर्षाच्या ग्रँडसनला सोबत आणलेले होते. ग्रँडसन मीन्स मुलाचा मुलगा म्हणजे मीनाच्या मामा आणि मामीचा नातू. ॲज मीना हॅड ग्रँडपॅरेंट्स फ्रॉम बोथ साईड्स. मीनाला दोन्ही साईड करून ग्रँडपॅरेंट्स होते. दोन्ही साईड मीन्स मदर साईड अँड फादर साईड. हर मदर्स पॅरेंट अँड हर फादर्स पॅरेंट. She was being pampered a lot. Pampered means, what is the meaning of pampered? Anyone know? जर तुम्हाला पॅम्पर्डचं मिनिंग माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये त्याचा आन्सर द्या. मीना अँड हर कझिन्स वेअर हेल्पिंग द एल्डर्स. मीना आणि त्याचे चुलत भाऊ बहीण ते मोठ्यांना मदत करत होते. द ग्रँडपॅरेंट्स वेअर सुपरवायझिंग ऑल द वर्क अँड वेलकमिंग द गेस्ट. Grandparents means both side grandparents mean mother side grandparents and father side grandparents. They are welcoming all the guests. All the relatives were talking, laughing and working together. एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे रिलेटिव्स जर एकत्रित आलो तर आपण काय करतो? टॉकिंग, लाफिंग आणि एकत्रित आपण काम करतो. इन मीनाज फॅमिली हर मदर, फादर, पॅटर्नल अंकल आंटी. पॅटर्नल अंकल आंटी मीन्स काका आणि काकू. पॅटर्नल मीन्स फादर साईड. ग्रँडमदर, ग्रँडफादर, ब्रदर, सिस्टर ऑल स्टे टुगेदर. टुगेदर मीन्स एकत्र. ते सगळे एकत्रित राहत होते. मीन्स मीनाज फॅमिली इज बिग फॅमिली और स्मॉल फॅमिली? गिव आन्सर टू मी इन कमेंट. सीमा इज मीनाज रियल सिस्टर. रियल सिस्टर मीन्स तिची सख्खी बहीण होती सीमा. अभि इज मीना अँड सीमाज कझन. अभि इज मीनाज अँड सीमाज कझन्स ॲज ही इज द सन ऑफ मीनाज पॅटर्नल अंकल. मीन्स अभि हा कोणाचा मुलगा होता? मीनाच्या काकांचा मुलगा. मीनाच्या काकांचा पॅटर्नल अंकल मीन्स काका. अभि मीनाच्या काकांचा मुलगा असल्यामुळं मीना आणि सीमाचा तो काय झाला? कझिन झाला. अँड आंटी, पॅटर्नल अंकल अँड आंटी. This means that Meena and Seema
बोथ आर अभिज कझन सिस्टर. तर मीना आणि सीमा पण अभिच्या काका आणि काकूंचे मुलं होते, म्हणून मीना आणि सीमा हे दोघेही अभिजचे कोण झाले? कझन सिस्टर्स झाले. अकॉर्डिंगली लेट अस प्रिपेअर अ चार्ट ऑफ मीनाज फॅमिली. हे मीनाच्या फॅमिलीचं फॅमिली चार्ट आहे. तर ह्याच्यामधून आपण काही शिकू शकतो का बघूया. मीनाज ग्रँडमदर अँड ग्रँडफादर. देन मीनाज ग्रँडमदर अँड ग्रँडफादर, मीनाचे आजी आणि आजोबा. मग त्याच्यानंतर मीनाज मदर अँड फादर आणि इकडे मीनाज पॅटर्नल अंकल आंटी, मीन्स इकडे मीनाचे आई वडील आणि मीनाचे काका आणि काकू. मग मीनाच्या आईवडिलांना कोण होते? 2 मुली होत्या, सीमाताई आणि मीना. अँड मीनाच्या पॅटर्नल अंकल आणि आंटीला एक मुलगा होता, अभिदादा. तुम्ही सुद्धा या दिलेल्या बॉक्समध्ये तुमचे फॅमिली ट्री काढून शो करू शकता. फॅमिली मीन्स अ ग्रुप ऑफ पीपल who are related to each other. The types of families are as follow. Families means the group of people, means लोक जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस एक फॅमिली तयार होते. तर फॅमिलीचे काही टाईप्स आहेत. पहिला आहे बिग फॅमिली. बिग फॅमिली मीन्स अ फॅमिली इन विच मदर, फादर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, पॅटर्नल अंकल, आंटी अँड कझन्स we live together in a big family. It is also called as a joint family. आपण जॉईंट फॅमिली म्हणतो, कधी कधी तुमची जॉईंट फॅमिली आहे का, आपण असं म्हणतो. तर त्या जॉईंट फॅमिलीलाच आपण बिग फॅमिलीसुद्धा म्हणू शकतो. तर मीनाची फॅमिली ही बिग फॅमिली आहे, कारण की मीनाची फॅमिलीमध्ये तिचे ग्रँडफादर, ग्रँडमदर, पॅटर्नल अंकल, पॅटर्नल आंटी, मीनाची बहीण सीमा आणि मीनाचा कझन ब्रदर अभिसुद्धा राहत आहे. म्हणून त्यांची फॅमिली काय आहे? बिग फॅमिली आहे. आता दुसरा टाईप आहे स्मॉल फॅमिली. स्मॉल फॅमिली म्हणजे छोटी फॅमिली. अ फॅमिली इन विच मदर, फादर अँड देअर चिल्ड्रन लिव्ह टुगेदर इज कॉल्ड ॲज स्मॉल फॅमिली. इन स्मॉल फॅमिली हॅज ओनली 4 फॅमिली मेंबर्स. स्मॉल फॅमिलीमध्ये फक्त 4च फॅमिली मेंबर्स असतात. आई, वडील आणि त्यांची 2 मुलं, 2 किंवा 1 मुलगा किंवा मुलगी. पुढचे जे फॅमिलीचे टाईप्स आहेत ते आपण पार्ट 2 या व्हिडिओमध्ये पाहूया. इथंपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.